परंतु मी तुमच्या प्रीतीसाठी समोर सांगितलं, धन्य आनंदाची सापडली वेळ, संत सज्जन भेटले कृपाळ, तेने पिळेला बुद्धीचा ओमळ. हा, दृष्टी दाखविली ती यशोदेचा गोपाळो. त्या ठिकाणी आपल्याला थोडं वेगळं जायचं होतं, इकडे वेगळं झालं बरं काय. खऱ्या अर्थानं असं काही नाही, ते काम बोलायला आपल्याला अजून आपल्याला देवाकडे गेल्याच नाही, देवाकडे जायचं अवघड आहे असं एवढं सांगायचं आपल्याला. देवाकडे म्हणजे सायास न करता भक्ती नव्हे नाही, म्हणजे भक्तीच्याकडे भक्ती नाही, भक्ती नसताना, ज्ञान नसताना, काही साधन नसताना, खऱ्या अर्थानं आपण सामान्य माणसं, आपण आपलं तुकवारायचं तर बोलायचं नाही, खऱ्या नंतर आपल्यासाठी हे साधन आहे बरं का. हे अभंग सामान्य माणसासाठी तुकवाराने रचलेला, त्यांच्याकडे काही कमी नव्हतं, ज्ञान कमी होतं का, कमी नव्हतं बरं का, भक्ती कमी नव्हती, कर्ममार्ग सगळं त्यांच्याकडे होतं. पण आपल्यासाठी आपल्याकडे हे काहीच नाही, म्हणून आपण तुकवारायला मध्ये मध्ये घेऊन आपण अभंगाकडे जाण्याचा प्रयत्न करतात, कारण अभंग तुकवारायचा आहे, आपण तुकवारायच म्हणावं लागतं. आता मी म्हटलं तर आपण म्हटलं तर जमणार नाही, म्हणून तुकवारायला या ठिकाणी ठेवून आपण तिकडे अभंगाकडे हळूहळू जायचं आपल्याला. पण तुकवाराया भगवंताकडे जास्त असताना सांगतात, देवा माझ्याकडे हे काहीच नाही, देवा माझ्याकडे ज्ञानही नाही, भक्तीही नाही, आणि माझ्याकडे कर्मही नाही, मी कसा आहे देवा, अहो माझ्याकडे हे नाहीच नाही. काय काय केलो मी महाराज, मी कसा आहे, मी अन्यायी आहे, मी अवगुणी आहे, मी अनाथ